झिरो न्यूजची ब्रेकिंग बातमी. मुकुंदनगरात प्रचारावरून तरुणावर प्राणघातक हल्ला, 7 जणांविरोधात गुन्हे दाखल. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुकुंदनगर परिसरात राजकीय प्रचारावरून वाढलेला तणाव आता थेट गुन्हेगारी स्वरूप धारण करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रचार करत असल्याच्या कारणावरून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करून कट्टा डोक्याला लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना 3 जानेवारी 2026 रोजी रात्री घडली आहे. या प्रकरणी यासीर अन्सार सय्यद, वय वर्ष 21, राहणार दर्गा दायरा मुकुंदनगर यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार यासीर सय्यद यांनी दिलेल्या माहितीनुसार 3 जानेवारी रोजी रात्री सुमारे 11 वाजता अल अमीन मैदान मुकुंदनगर येथे तो आपल्या मित्रासोबत थांबलेला असताना 2 मोपेडवरून 7 जण घटनास्थळी आले. यामध्ये सॅम उर्फ समीर जाफर खान, समद वहाब खान, खालिद दिलदार शेख, सोफियान समद खान, माजिद समद खान, मुजीब उर्फ बुऱ्या अजीज खान आणि नावेद रशीद शेख यांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता BNS 2023 अंतर्गत कलम 115, 2, 351, 2, 351, 3, 352, 189, 2, 190, 191, 2, 191, 3 तसेच सशस्त्र कायदा 1959, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहे. उद्योजक असलम शेख व अफजल शेख यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झाल्याची नागरिकात कुजबूज सुरू आहे.